खरं तर स्वप्नांची दुनिया जी असते आपली, ती खूप पर्सनल असते. तुम्ही कोणालाही ती उघडून दाखवली, तर पहिला प्रश्न तुमच्याकडे जो येणार तो हे आहे, की कुठं काही दिसत तर काही नाहीये. काय म्हणतोय? अशी खूप लोकं येतात, खूप काय म्हणतात. पण तुमच्या डायरीला आणि तुमच्या मोबाईल फोनला सगळं काही तुमच्याबद्दल माहिती असतं. तर एका व्हिडिओमध्ये मी म्हणालो, की तुम्ही तुमच्या मोबाईल फोनसोबत मैत्री ठेवा. आता मी म्हणतोय, की तुम्ही तुमच्या डायरीसोबतही तेवढीच मैत्री ठेवा. कारण की हे 2 गोष्टी जे तुम्हाला कधी खोटं नाही पाडणार किंवा धोक्यात नाही टाकणार. एसेन्शियली नॉन लिव्हिंग एंटिटीज आहेत. तुम्ही जे मांडणार ते फक्त ॲब्सॉर्ब किंवा रजिस्टर करून घेणार. तुम्ही जेव्हा हे प्रोसेस करत जाणार, करत जाणार, करत जाणार, तेव्हा तुम्हाला कॉन्व्हिक्शन येत राहील, की हे करता-करता खरंच आपण थोडे लांब निघून आलोय आणि तुमची एक स्वतःची युनिव्हर्स निर्माण होईल. जी युनिव्हर्स बाहेरच्याला कळेल किंवा नाही कळणार, पण ज्याला कळणार आणि त्यांना तुमच्या युनिव्हर्सचा एक भाग व्हायचा असणार, ते एफर्ट जरूर घेणार आणि ते एफर्ट्स बघून तुम्ही विचार करायचा, की खरंच हे जे एफर्ट्स आहे, हे माझ्या युनिव्हर्समध्ये काय व्हॅल्यू ॲड करताय की नाही? हे खूप महत्त्वाचं. कारण की भरपूर लोकं तर तुम्हाला घाबरूनच सोडणार. जास्त करून लोकं म्हणणार, की असं थोडी होतं. हे एवढा मोठा जॉब घेतलाय, हे सगळं केलंय, हे सगळं सोडून द्यायचं? कसं करायचं? काय करायचं? तर ह्या व्हिडिओजमध्ये आपण सांगणार, की जरी तुम्हाला असं काही हटके करायचं आहे, तर त्याचा प्रोसेस काय आहे? कारण भरपूर वेळेस आपल्याला काही करायचं असतं, जे कमी असतं ती फक्त इन्फॉर्मेशनची ॲक्सेस, हाऊ टू डू इट आणि सिन्स मी हे सगळं करून बसलोय, आय एम मोर दॅन हॅपी, की मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करू शकतो. आणि ह्यामध्ये जे गोष्टी लागणार, सामग्री लागणार, ती तर मी या व्हिडिओजतर्फे तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहील. हालांकी मला आवडेल ऐकायला, की तुमचे थॉट्स, की तुम्ही कोणत्या फेजमधून जाताय आणि तुम्ही ज्याही फेजमधून जाताय त्यामध्ये तुमची एनर्जीज कशी आहे? कारण एनर्जी खूप महत्त्वाची आहे. ते तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जा किंवा बिझनेसमध्ये किंवा हा व्हिडिओ काढायच्या अगोदर एक प्रकारची एनर्जी जरूर लागते, जी तुमची मेंटल फ्रेम कशी आहे ती ठरवते. त्या मेंटल फ्रेममध्ये एकदा तुम्ही लॉक इन झाला, तर बाकी सगळं नॅचरल राहतं. जो बोलायचा फ्लो आहे, व्हॉईस मॉड्युलेशनचा फ्लो आहे, पर्सनॅलिटी तुम्ही कशी पुट करताय, तुम्ही कॅमेराकडे बोलताय का इथे-तिथे पाहताय? आणि हे सगळे गोष्टी खूप महत्त्वाचे होतात, कारण बॉडी लँग्वेज खूप काही बोलून जाते. मी आज कॅमेरासमोर बोलतोय, पण ह्यासाठी मी भरपूर प्रॅक्टिस केली आहे. आणि जर तुम्हाला सुद्धा कंटेंट क्रिएशनमध्ये यायचं आहे किंवा तुम्ही विचार करताय, तर जरूर या. इथे सगळ्यांसाठी जागा आहे. मला तर असं वाटतं 10 वर्षा अगोदर Facebook आलेलं. 10-15 वर्षा अगोदर. लोकं म्हणायचे अकाउंट बनवायचं का नाही बनवायचं? पण आज सगळे Facebookवर आले. तसंच हे कंटेंट क्रिएशन सुद्धा असं असणार आहे, की लोकं विचार करेल किंवा लाजणार. पण पुढच्या येत्या 5, 10, 15 वर्षानंतर सगळे त्यांचे कंटेंट बनवून टाकत राहणार. आणि खास करून जेव्हा एआय ह्या सगळ्यामध्ये येतंय, तर तुमच्याकडे खूप मोठी पॉसिबिलिटी झाली आहे, की तुम्हाला जे करायचंय ते सगळं तुम्ही करू शकता. आणि त्याचं थोडंफार मार्गदर्शन मी ह्या चॅनलमधून देऊ इच्छितो. कारण जर सगळे पुढे जातायत, तर आपल्या मराठी माणसांनी तरी का मागे राहावं? म्हणून हे व्हिडिओज मराठीमध्ये.